स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे परिसरात गॅस टंचाई, नागरिक लाकडाच्या वापराकडे वळले। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। नागोठणे रायगड परिसरात सध्या घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक कुटुंबांनी स्वयंपाकासाठी पर्यायी उपाय म्हणून लाकडाचा वापर सुरू केलाय। यामुळे स्वस्तिक मिल परिसरात लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून लाकूड खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येते। काही ठिकाणी लाकूड साठवण आणि विक्रीचे प्रमाणही वाढल्याचे चित्र आहे। याबाबत प्रतिक्रिया देताना स्वस्तिक मिलचे मालक प्रकाश जैन म्हणाले की गॅसचा तुटवडा सतत जाणवत असल्यामुळे नागरिकांना पर्याय म्हणून लाकडाचा वापर करावा लागतोय। सध्या लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। स्वस्तिक मिलचे मालक प्रकाश जैन आपल्या समोर आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या परिस्थिती फार बिकट आहे। जो गॅसचा तुटवडा चाललेला आहे इराक आणि अमेरिका युद्धामुळे, तर गॅसची शॉर्टेज आलेली आहे, लोकांना गॅस भेटत नाही आहे। त्याच्यामुळं हे लोक सरपण म्हणजे फाटीकडे वळलेले आहेत। पूर्वी जसं चुलीवरचं जेवण आपण बोलायचो तसं आता चुलीवर जेवण बनवण्याची परिस्थिती आलेली आहे। त्याच्यामुळं आता जे रिलायन्स कंपनी आहे त्या रिलायन्स कंपनी मध्ये हजारो कामगार आलेले आहेत, त्यांना सुद्धा गॅस भेटत नाही। तर त्यांची जी LNT कंपनी आहे त्या जवळजवळ 3 ते 4 हजार लेबर आलेले आहेत, त्यांना जेवणाची सोय करता येत नाही। म्हणून हे सर्व लोक आमच्याकडे येऊन जळाऊ किटा फाटी इथला घेत आहे आणि त्याच्यामुळं जी जळाऊ फाटी वगैरे आहे त्याची पण आता काही दिवसात शॉर्टेज निर्माण होईल। कारण की ह्या लोकांना जाळण्यासाठी सुका किटा पाहिजे, परंतु सुका किटा एवढा अवेलेबल होऊ शकत नाही। त्याच्यामुळं त्याची सुद्धा काही दिवसांनी शॉर्टेज जाणवेल असं मला वाटते। सर, पहिलेचा पुरवठा आणि आताचा पुरवठा याविषयी काय सांगाल आपण? पहिले जर बघितलं तर तुम्ही काय नेमकेच लोक 100-200 किलो जलन घेऊन जायचे, परंतु आता नेहमी जवळजवळ 5 टन 6 टन माल जळाऊ विकला जातोय। धन्यवाद। सुदर्शन कोटकर, रायगड।